काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावरती भेट घेतली आणि राजकीय आणि काही सरकारी विषयांसंदर्भात भेट झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। आता या भेटीमुळे राष्ट्रवादीत पुढे नेमकं काय घडणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पार्थ पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा फोकस केंद्रित झालाय। त्यातच पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी रात्री भेट घेतली। या भेटीची कोणालाही कल्पना नव्हती, मात्र अचानक झालेली भेट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगानं घडत असलेल्या राजकीय घडामोडी यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असणार हे उघड गुपित होतं। काल मला पार्थ पवार येऊन भेटले। काही 2-3 प्रशासनिक विषय होते, काही राजकीय विषय होते, त्याच्यावर त्यांनी माझ्याशी चर्चा केली। मला असं वाटतं की आम्ही मित्रपक्ष आहोत, त्यामुळे ते मला येऊन भेटणं ही काही फार मोठी बातमी आहे असं मला वाटत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच मोठे फेरबदल करण्यात आले। पार्थ पवारांवर महासचिव तर जय पवारांकडे राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्यामुळे पवार कुटुंबियांची पक्षावरील पकड मजबूत झाली आहे। पण त्यामुळे पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांना आता दूर सारण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं गायब झाल्यानंतर पक्षात नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं। नंतर ही केवळ प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं। त्यानंतर सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली। ती भेट राजकीय नसल्याचं सांगण्यात आलं, मात्र राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पार्थ पवार यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। मला वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेसने माननीय आमच्या सुनीताताई पवार यांच्या नेतृत्वात आहे, तिथे कुठलंही त्या ठिकाणी असं हे नाही आहे, मतमतांतर नाही आहे, काहीतरी उगीच बातम्या येत आहे। एक गोष्ट नक्की आहे की जे राजकारणामध्ये टायमिंग हा इम्पॉर्टंट एक असतो, महत्त्वाचा असतो। आता हे दोन्ही जे वेळ ठरून जे भेटलेले आहेत, आता तो भेट वैयक्तिक होती, राजकीय होती, हे काही दिवसामध्ये आपल्याला समजेल। पण एक गोष्ट नक्की आहे की कार्यकर्त्यांमधला संभ्रम हा हळूहळू दुर्दैवाने वाढतो। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात बातम्या बाहेर येत असतानाच आमदार रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यावर सातत्यानं टीका सुरूच ठेवली आहे। अजित पवारांनी आपल्या शेवटच्या काळात या दोन्ही नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली होती असा दावा रोहित पवारांनी केला होता। इतकंच नाही तर 22 आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाण्याची तयारी सुरू असल्याचा दावाही रोहित पवारांनी केला होता। या सर्व घडामोडींनंतर सुनील तटकरे यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती। बैठकीनंतर शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांच्या अनुभवाचं कौतुक करत त्यांच्याबद्दल सकारात्मक मत मांडलं होतं। त्यानंतरही राष्ट्रवादीतील नाराजी संपलेली नसतानाच पार्थ पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे प्रमुख नेते आहेत आणि त्यामुळं या प्रश्नांच्या सोडवणुकीकरता पार्थ पवार हे मुख्यमंत्र्यांच्या दारी तर पोहोचले नाही ना, अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे। पक्षातल्या सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी ही पक्षाला येत्या काळामध्ये परवडणारी नाही, तुर्तास तरी असं दिसून येत आहे। त्यामुळं आता पार्थ पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमका काय सल्ला दिला हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून अस्वस्थता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामागचं कारण आहे राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेली 2 पत्र। त्यानंतर तटकरे आणि पटेलांना दिल्लीच्या कार्यालयात येण्यास बंदी घालण्याच्या तोंडी सूचनाही देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। तसेच तटकरे पटेलांच्या दिल्ली कार्यालयातील केबिनला टाळं लावण्यात आल्याचंही बोललं गेलं। पक्षातील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट नेमका कोणता राजकीय संदेश देते हे आता आगामी काळातच स्पष्ट होईल। प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई।